विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे चिन्हांची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार शिकणार आहोत। हे तुम्हाला सिम्प्लिफिकेशन नावाचा जो टॉपिक आहे तो टॉपिक सॉल्व्ह करायला मदत होईल। ओके, बघा आता बेरीज आणि वजाबाकी यांच्यासाठी चिन्हांचे काय नियम लागतील। नंबर 1, दोन संख्यांची किंवा आपण असं म्हणू दोन पॉझिटिव्ह म्हणजेच दोन धन संख्यांची बेरीज केली असता उत्तर हे धन संख्याचं येते। उदाहरणार्थ 3 अधिक 4, बघा 4 समोर चिन्ह नाहीये म्हणजे हे पॉझिटिव्ह साइन 4चं आहे आणि कुठल्याही संख्येसमोर जर चिन्ह नसेल तर त्या संख्येसमोर चिन्ह हे नेहमी धन असते, म्हणजे ह्या दोन्ही संख्या पॉझिटिव्ह आहेत आणि यांची बेरीज होऊन चिन्ह सुद्धा। त्यानंतर दुसरा नियम बघा, दोन ऋण म्हणजेच निगेटिव्ह, दोन ऋण संख्यांची बेरीज केली असता, दोन ऋण संख्यांची बेरीज केली असता त्यांचे उत्तर हे नेहमी ऋण संख्याचं असेल। उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ 1 -4 प्लस -5 इक्वल्स टू, बेटा बघा काय म्हटलं आहे, दोन ऋण संख्यांची बेरीज केली असता त्यांची होईल बेरीजच। बघा संख्या जरी दोन्ही मायनस आहे तरी बेरीजच होईल आणि चिन्ह हे नेहमी, दोन संख्या जर ऋण आहेत तर चिन्ह हे नेहमी मायनस येईल। उदाहरण बघा सेकंड, -3 -7 इक्वल्स टू, ही संख्या मायनस आहे, ही संख्या मायनस आहे, या दोघांमध्ये जर बेरीज करतोय आपण तर यांची बेरीजच होईल पण चिन्ह नेहमी ऋण येईल। ठीक आहे। उदाहरण नंबर 3 -11 -4, दोघांची बेटा बेरीज परफॉर्म करायची आणि चिन्ह हे नेहमी ऋणाचं येईल। ठीक आहे, लिहायचं असेल लिहून घ्या। चला नेक्स्ट बघा, नेक्स्ट थर्ड नियम काय म्हणतोय, जर दोन संख्यांची बेरीज केली, दोन संख्यांची जर कॅन्सल करून घेऊ बेटा आपण, दोन संख्यांची बेरीज केली असता जर एक संख्या पॉझिटिव्ह म्हणजेच धन आहे आणि दुसरी संख्या निगेटिव्ह म्हणजे ऋण आहे, तर नेहमी वजाबाकी करावी आणि चिन्ह हे नेहमी मोठ्या संख्येचे द्यावे। चिन्ह हे नेहमी मोठ्या संख्येचे द्यावे। बघा आता उदाहरणार्थ -4 प्लस आपण 7 घेऊ। बघा इथे 7चं चिन्ह कोणतं आहे बेटा, प्लस आहे
आणि 4चं चिन्ह मायनस आहे. म्हणजे एक संख्या आपली पॉझिटिव्ह आहे आणि दुसरी संख्या निगेटिव्ह आहे. या केसमध्ये आपण काय करायची, या केसमध्ये आपण करायची बेटा वजाबाकी. जर दोन चिन्ह, एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे संख्यांमध्ये, तर आपण वजाबाकी करायची. वजाबाकी किती येईल बेटा, 3. आणि चिन्ह हे नेहमी मोठ्या संख्येचे द्यावे. मोठ्या संख्येचं चिन्ह कुठलं आहे बेटा, प्लस आहे, म्हणून इथे प्लस चिन्ह द्या अथवा नका देऊ, काही फरक पडत नाही. आन्सर येईल तुमचं 3. आणि हेच बघा, जर असं लिहिलं आहे, ही संख्या प्लस आहे, ही संख्या मायनस आहे, आणि यांची काय करतोय आपण, मोठ्या संख्येमधून छोटी संख्या वजा करतोय आणि चिन्ह हे मोठ्या संख्येचं, फक्त काय तुमच्या संख्यांची जागा बदलली. नेक्स्ट, थर्ड नंबर, -5 मायनस प्लस -5 प्लस 3. ही संख्या निगेटिव्ह आहे, ही संख्या पॉझिटिव्ह आहे, म्हणून याचं उत्तर येईल बेटा 2. आणि चिन्ह हे मोठ्या संख्येचं, म्हणून येईल -2. आता परत एक एक्झाम्पल, 4 - 8 जर म्हटलं आहे, एक संख्या पॉझिटिव्ह आहे, एक संख्या निगेटिव्ह आहे, म्हणून याचा आन्सर येईल यांची वजाबाकी. आणि बघा, मोठ्या संख्येचं चिन्ह आहे मायनस, म्हणून मायनस येईल.